पेठेचा राजा स्वराज्य ग्रुप पिराजी पेठ गडहिंग्लज 15 वर्षाचा समाजसेवेचा प्रवास। 1 मे 2007 रोजी स्थापन झालेलं पेठेचा राजा स्वराज्य ग्रुप पिराजी पेठ गडहिंग्लज मधील एक महत्त्वपूर्ण सामाजिक आणि सांस्कृतिक मंडळ आहे। आपल्या 15 वर्षाच्या यशस्वी प्रवासात या मंडळाने विविध उपक्रमांद्वारे समाजसेवेचा आदर्श निर्माण केलाय। सूरज प्रकाश धबाले यांच्या अध्यक्षतेखाली हे मंडळ कार्यरत आहे। संस्थापक शिलेदार सागर कुराडे, प्रकाश धबाले, विजय गायकवाड, अमेय कामत, रोहित पवार, आदित्य नागवेकर, उमेश कुराडे, ओम घाळी, अनिकेत धबाले आणि समर्थ कुराडे यांच्या अथक प्रयत्नांमुळे हे मंडळ समाजात एक आदर्श ठरलंय। पेठेचा राजा स्वराज्य ग्रुपने अनेक सामाजिक उपक्रम राबवलेत, ज्यात वृक्षारोपण, रक्तदान शिबिर आणि गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप या उपक्रमांचा समावेश आहे। या उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक बदल घडवण्याचं मंडळाचं कार्य महत्त्वाचं ठरलंय। जीवोत्सव सांस्कृतिक मंडळ स्वराज्य ग्रुप पिराजी पेठ गडहिंग्लज ग्रुपची स्थापना कधी झाली? स्थापना 2007 में झालेला आहे। किती वर्ष झाली? 16 इयर्स 16 वर्ष। आपल्या ग्रुपचे अध्यक्ष मिस्टर सूरज प्रकाश धबाले। आपल्या ग्रुपने सामाजिक कार्य आजपर्यंत काय काय केलं? बरंच केले, भरपूर केले आणि हे 2 ऑक्टोबर मध्ये कार्यक्रम करतात। आता हे स्पेशल गणेशोत्सव आणि तो मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव आणि अगदी पारंपरिक आवाहन करून त्या दिवशी व्यवस्थित हे करून हे लावलो, गाणी लावलं, अश्लील गाणी लावलं असलं काही करत नाही, पारंपरिक गाणी लावून व्यवस्थित त्यांनी आवाहन करून आगमन करून गेले। महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम, हळदी कुंकू समारंभ आणि संगीत खुर्ची स्पर्धा या मंडळाच्या खास उपक्रमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात। या कार्यक्रमांमध्ये महिलांचा उत्स्फूर्त सहभाग असतो, ज्यामुळे त्यांच्या योगदानाचं महत्त्व अधोरेखित होतं। मंडळाच्या पुढील वाटचालीत पर्यावरण संवर्धन, समाजसेवा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची भूमिका अजून मोठी होणार आहे। मंडळाने भविष्याचं उद्दिष्ट ठरवलंय की समाजासाठी अजून अधिक योगदान देणं आणि नवीन उपक्रम राबवणं। आतापर्यंत त्यांनी बरंच म्हणजे ऍक्टिव्हिटीज केली, त्यात म्हणजे सांगायचं म्हणजे वृक्षारोपण करतात दरवर्षी आणि रक्तदान शिबिर घेतात, म्हणजे विविध लोकांना, गरजू लोकांना रक्तदान शिबिर घेतात। गरजू विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करतात, काय काय आवश्यक असते ना त्यांना स्टुडंट्सना, विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करतात। ते सोडून महिलांसाठी त्यांनी होम मिनिस्टर कार्यक्रम केला, महिलांना म्हणजे ऍक्टिव्ह होऊ दे म्हणून। तर फक्त गल्लीतल्या बायकाने, दुसऱ्या गल्लीतले सुद्धा, गावातल्या बायका सुद्धा त्यात भाग घेतात। ते सोडून हळदी कुंकू कार्यक्रम असतो, बायकांना हळदी कुंकू कार्यक्रम असतो। ते सोडून संगीत खुर्ची पण आम्ही एन्जॉयमेंट पण, मनोरंजन म्हणून संगीत खुर्ची, विविध लिंबू चमचा आणि विविध कार्यक्रम म्हणजे महिलांसाठी काय असते ते घेत आणि ऍक्टिव्ह मेंबर्स आहेत सगळे स्वराज ग्रुपमध्ये। या ग्रुपमध्ये जास्त महिलांचा सहभाग आहे। महिला आणि सगळे स्टुडंट्स पण म्हणजे ते सोडून गल्लीचे सगळं त्यांच्या सगळे वर्किंग आहेत, ते वर्किंग सोडून 15-15, 20 त्यांनी रजा काढून येऊन त्यांनी काम करतात। आणि हे रोहित हे रोह्यामध्ये काम करतो, तरी तो 15 रजा काढून येतो। आणि सूरज धबाले ते ऍक्टिव्ह मेंबर आहे, ते बिझी असते तरी त्यात 15 दिवस वेळ काढून अरेंजमेंट करण्यापासून चालू करून ते शेवटपर्यंत त्यांनी थांबवतात। 15 वर्षाचा गौरवशाली प्रवास पूर्ण करून पेठेचा राजा स्वराज्य ग्रुप यांनी समाजसेवा आणि परंपरांचा एक आदर्श निर्माण केलाय। त्यांच्या कार्यातून समाजात एक सकारात्मक बदल दिसून येतो। हा आलेख असाच वाढता राहो यासाठी त्यांना आर न्यूज परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा। कॅमेरामन गिरीश मेणसीसह ऋतुजा भोसले, गडहिंग्लज।